मित्रांनो, देवगडमध्ये आता मोहोर सुंदरपैकी आंब्याला यायला सुरुवात झाला आणि त्याला जी आपण फवारणी करतो त्या फवारणीच्या पाण्याचा योग्य जर पीएच तुम्ही ठेवला तरच सक्सेस फवारणी होणार, अन्यथा तुम्हाला मोठे मोठे प्रॉब्लेम यायला सुरुवात होणार। जी फवारणी आहे ती जर योग्य करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 रुपया खर्च आहे। एका फवारणीचा खर्च फक्त 1 रुपया। जर तुम्ही फवारणी करतेवेळी जर पीएच तपासला, जर योग्य पीएच असेल 6 ते 7 दरम्यान, तर तुम्ही उत्तम फवारणी करू शकता आणि दिलेली औषधाचा झाडाला योग्य वापर होणार। आणि म्हणून त्या फवारणीच्या पाण्याचा योग्य पीएच तपासणी गरजेचं आहे। शेड्यूलमध्ये जे आपण पाणी वापरतो तो विहिरीचं वापरतो किंवा बोरिंगचं वापरतो किंवा इतर माध्यमाचं वापरतो आणि हे पाणी जर योग्य पीएचचं असेल तरच तुमची फवारणी दर्जेदार होणार, अन्यथा त्या फवारणीचा तुम्हाला उपयोग होणार नाही किंवा त्याचा नुकसानकारक होणार। आणि हे योग्य कसं करायचं या संदर्भात मगाशी मी म्हटलं तुम्हाला की 1 रुपयामध्ये आपण ते पाणी तपासायचं आणि आपली फवारणी करायची। म्हणजे पूर्ण टोटल फवारणीचा खर्च जर 1 रुपया येत असेल तर ते का करू नये। आणि म्हणून आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पीएच तपासणी करून आपण फवारणी कशी करायची। नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण बघूया पीएच म्हणजे काय, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन। आता हे कसं करायचं आणि हे कसं तपासायचं आणि त्या पाण्याचा वापर आपण कसा झाडांसाठी करायचा, त्या पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी कसा करायचा, योग्य पिण्याचं पाणी कुठलं, योग्य झाडाला देण्याचं पाणी कुठलं, फवारणीसाठी कॉम्बिनेशन ज्यावेळी आपण औषधं करतो त्यावेळी त्याचा पीएच किती असायला पाहिजे म्हणजे ते सक्सेस होईल। लक्षात घ्या, जर तुमचं आम्लता तुमच्या शरीराची वाढली तुम्हाला खायला पण होणार नाही किंवा पचणार पण नाही। मग तसंच झाडाचं पण आहे, जर झाडामध्ये आम्लता वाढली तर त्या झाडाला दिलेलं खतही लागत नाही, मग तुमची झाडं वाढत नाहीत। आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आज आपण पहिलं बघणार आहोत पाण्याची आम्लता कशी आहे। कारण सगळेजण कोण विहिरीचं पाणी देतं, कोण ओढ्याचं पाणी देतं, कोण वाहत्या याचं पाणी देतंय, कोण बोरिंगचं पाणी देतं। आणि ह्यांचं आधी पहिलं पीएच तपासा, हा सगळ्यात बेस आहे। सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की इमारत ज्यावेळी तुम्ही उभी करताय त्यावेळी तुमचा महत्त्वाचा उद्देश काय असतो की इमारत उभी करताना पाया मजबूत आहे, तसं फवारणी करताना पीएच महत्त्वाचा आहे। आता त्याच्यासाठी आपण काचेच्या ग्लासाच्या माध्यमातून तुम्हाला रंगरूट, इथं आपण 1 ते 7 अंक दिलेले आहेत। तर लाल रंगापासून इथं ब्ल्यू रंगापर्यंत आम्ही ह्याच्या अगोदर शेतकऱ्यांची तपासलेली पीएच इथं काढलेले आहेत आणि ह्यांचा वापर आपण आता कसा करायचा आणि ते न्यूट्रल करायचं असेल, योग्य करायचं असेल, चुकीचं असेल तर ते चांगलं कसं करायचं या सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा वापर करतोय हा पीएच टेस्टर। हा पीएच टेस्टर जो आहे, या पीएच टेस्टरचा वापर करणार हे मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे। आणि सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की 1 रुपयामध्ये तुम्ही तुमचं पाणी तपासू शकताय। जर तुम्ही बाहेर लॅबला गेलाय तर जाण्या येण्याचा खर्च व्याप आहे, मगजमारी आहे, त्यामुळे हा पीएच टेस्टर 30 रुपये ते 35-40 रुपयाला पडतोय। आणि हा पीएच टेस्टर 30-35 रुपयाचा तुम्ही जर घेतला तर हा तुम्ही 1 रुपयामध्ये तुम्ही पाणी तपासू शकता। ते कसं तपासायचं, माती परीक्षण कसं करायचं हे बघूया। आता आपण बघूया नेमके हे कलर कसे तयार होतात। हे कलर म्हणजे काय, म्हणजे तुमका पीएच मीटरचे रीडिंग मीटर हा कसा असतो तो दाखवतो बघा। पहिली गोष्ट हा लाल आहे। आता हे लाल म्हणजे नेमकं काय, तर हे लाल म्हणजे तुमचा 1 पीएच, म्हणजे जर पीएच तुमचा सगळ्यात कमी असेल तर म्हणजे आम्लधर्मी असेल, म्हणजे इथून इथं आम्लधर्मीय आणि इथून इथं विम्लधर्मीय। म्हणजे आम्लधर्मीय जर पाणी असेल तर त्याचा रंग लाल होणार आणि विम्लधर्मीय असेल तर त्याचा हे होणार काय, निळा होणार। आणि उदासीन जे पाणी आहे म्हणजे 7 पीएच आहे, हे पिण्यालायकीचे जे पाणी आहे त्याचा कलर असणार हिरवा, त्यामुळे हिरवा कलर होणं गरजेचं आहे। पण हिरव्याच्या पलीकडे लालसरपणा म्हणजे 1, 6, 5, 4 पर्यंत पाणी हे फवारणीसाठी आणि झाडांसाठी चालू शकतो, काही झाडांसाठी, सगळ्या झाडांसाठी नाही। त्यामुळे झाडांसाठी जो पीएच पाहिजे आहे तो जवळजवळ तुम्हाला 5, 6, 7 या दरम्यान लागतो। आणि पिण्यासाठी आता आपल्याला माहिती आहे अल्कलीन पाणी आपल्याला लागतं। अल्कलीन पाणी याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये पीएच हा 7, 8 अति झालं तर 9 पर्यंत पाहिजे हे पिण्यासाठी। म्हणजे हे पिण्याचं पाणी इथपर्यंत आहे, पण त्याच्या पलीकडे गेला म्हणजे 14 पर्यंत जर पीएच केला तर इथं रीडिंग आहे 1 पासून 14 पर्यंत। म्हणजे 1 पासून 7 आणि 7 पासून 14 अशी त्याच्यात विभागणी केली आहे आणि 7 हा उदासीन ठेवलेला आहे। त्यामुळे 7 पीएच असणं उत्तम आहे, तरच ते तुम्ही खाल्लेलं ग्रहण होणार आणि झाडांचं बसणार आणि माणसाचं बसणार। तर त्याच्यामध्ये 7, 6, 5, 4, 3, 2 अशा पद्धतीने हे इकडे रीडिंग चालतं आणि इथं 7, 8, 9, 10, 11, 12 ते 14
14 असं रिडिंग चालतं. सेंटरचा आपल्याला 7 आहे आणि हिरवा कलर म्हणजे 7 हे रिडिंग मीटरनुसार मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो. मार्केटमध्ये जर तुम्ही बघाल असे डिजिटल पीएच मीटर आलेले आहेत. आता हे डिजिटल पीएच मीटर काय काम करतात तर तुम्ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर इथं तुम्हाला हे दाखवतात, रिडिंग दाखवतात. आता हे रिडिंग काही वेळा चुकू शकतं, पण हे ज्यावेळी डोळ्यांनी तुम्ही जे बघणार कलर ते तुमचे चुकणार नाही, ते कॉम्बिनेशन तुमचं योग्य असू शकतं. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने मार्केटमध्ये डिजिटल मीटर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये मॉइश्चर मीटर आहे, लाईट मीटर आहे आणि पीएच मीटर आहे आणि याच्या माध्यमातून माती आणि पाणी तुम्ही तपासू शकताय. त्याचप्रमाणे लिटमस पेपर आहेत आणि ह्याचा सगळ्यांचा वापर करून आपण माती परीक्षण करू शकतो. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते या लिक्विडचा वापर करून म्हणजे या टेस्टरचा वापर करून आपण कशा पद्धतीने पीएच तपासायचा या संदर्भात आपण बघूया. आता आपण काय करूया, पाणी तपासणी करूया. सगळ्यात पहिल्यांदा आम्लाचा खरोखर कलर होतो काय लाल आणि विमलाचा निळा होतो काय ते पहिलं बघूया. मग शेतकऱ्यांनी आणलेल्या या पाण्याचा आपण बेसिक तपासूया आणि हे खरोखर कलर येतात की नाही ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये 10 मिली आपण पहिलं पाणी घेऊया. हे थोडंसं जास्त आम्ल असलेलं पाणी आहे, त्यामुळे हे आपण 10 ml पाणी घेतलं. आलं लक्षात. आणि त्याच्यामध्ये या 10 ml पाण्यामध्ये हा टेस्टरचं एक 2 ते 3 गुण आपण टाकतो. बघा आता आपण काय करतो, त्याच्यात 2 ते 3 ड्रॉप टाकतो. 1, 2 आणि 3. हे बघा हे लाल बुंद पाणी झालं. ओके, हे लाल बुंद पाणी झालं. हे आपण याच्यात ओतून ठेवूया. ओके, म्हणजे बघा हे बऱ्यापैकी लाल झालं, त्यामुळे ह्याच्यात आम्लता जास्त आहे आणि गडद लाल आहे झालं म्हणजे आम्लता खरोखरच जास्त आहे. हे धुवून टाकूया थोडंसं. आता आपलं विमल म्हणजे पाणी घेऊया, एक 10 ml घेऊया. हे जास्त विमल म्हणजे थोडक्यात ह्याचा पीएच किती येतो ते बघूया. हे बघा आता त्याच्यामध्ये आपण आता या पाण्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 गुण टाकूया. 1, 2, 3. हे बघा लगेच त्याच पाण्यामध्ये काय डार्क ब्ल्यू झालं. ओके, तर मित्रांनो आता लक्षात घ्या की आपण जर आम्ल असेल तर विमल कसा करायचा आणि विमल असेल तर आम्ल कसं करायचं या संदर्भात आता आपण पुढील व्हिडिओ बघूया. आता तुम्हाला मगाशी सांगितलं की हिरवा कलर झाला म्हणजे ते न्यूट्रल आहे, ते पिण्यासाठी पण उत्तम आणि झाडांसाठी उत्तम. पण जर समजा काही अंशी लाल किंवा पिवळा असेल तर ते झाडांसाठी उत्तम असतं आणि काही अंशी निळसर झालेलं असेल म्हणजे ज्याचा समूह 7, 8, 9 पर्यंत आला ते पाण्यासाठी पिण्यासाठी चांगलं. म्हणजे पिण्यासाठी अल्कलीन पाण्याची गरज आहे आणि फवारणीसाठी आणि झाडांसाठी थोडंसं आम्लयुक्त आहे, पण अति लाल नको. अति लाल असेल तर ते झाड काय खाणार नाही. आता आपण पहिल्यांदा बघूया की सगळ्यात पहिले आरोचं पाणी घेऊया. आरोचं पाणी जर तुम्ही समजा घेतलं आणि आरोचं पाणी हे त्याचं हे पीएच असतो तो कमी असतो. आरोचं पाणी किंवा जर तुमच्या घरचं जर न्यूट्रल पाणी असेल तर आपण घेतलं. आपण सुरुवातीला आधी 10 किंवा 15 ml ने सुरुवात करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हे पहिलं पाणी घेतलं कशाचं तर हे लोकल पाणी. तुम्ही जर 7 pH असेल तेही घेऊ शकता, तुमचं चांगलं पाणी विहिरीचं असेल किंवा तुम्ही आरोचं घ्या. आता या आरोच्या पाण्यामध्ये मी 2 ड्रॉप फक्त टाकले, 2 ड्रॉप टाकले. आता काय आलं, याचा कलर हिरवा झाला. बघा हिरवा कलर झाला ना. ओके, हिरवा कलर झालेला आहे, दिसतोय रे. हा हिरवा कलर झाला. आता हे हिरवा म्हणजे न्यूट्रल आहे, पण जर ह्याच्यात आम्लता वाढली तर काय होणार. आता आम्लता वाढली म्हणजे हे बघा इथं मी तुरटीचं पाणी केलंय त्याच्यामुळे किंवा तुम्ही हे बघा हे तुरटी आहे आणि या तुरटीचं पाणी केलेलं आहे ते थोडंसं आपण टाकलं आतमध्ये. हे बघा लाल झालं लगेच, बरं ना. म्हणजे याच्यात आता आम्लता वाढली. मग हे तर न्यूट्रल पाणी, पण तुरटी म्हणजे आम्लता ऍसिडिक झाल्यामुळे लाल झालं. आता हे ऍसिडिक जे पाणी आहे ते आपल्याला परत न्यूट्रल करायचं असेल किंवा जर समजा विमल करायचं असेल तर आपण यामध्ये तुम्ही चुना वापरू शकता. चुन्याचा जर तुम्ही वापर केला, आता बघा हे लाल झालेलं आहे म्हणजे पहिलं हिरवं होतं, त्याच्यानंतर आपण आम्लता वापरल्यामुळे ते लाल झालं. आता त्याच्यामध्ये आपण थोडासा चुना वापरूया जरासा. हे बघा पुन्हा विरघळला की त्याचं निळ्यात रूपांतर झालं, निळं झालं, बरोबर ना. याचा अर्थ असा आहे की जर आम्ल असेल आणि तुमचं पाणी आम्ल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चुना म्हणजे जर समजा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे जो कळीचा चुना जर वापरला तर तुमचं काय होणार न्यूट्रलच्या दिशेने वाढणार. आणि म्हणून आपल्याला 1 एकरला तुरटी 1 किलो वापरायची आहे तर तुमचं जमीन संपूर्ण जी आहे ती न्यूट्रलमध्ये राहणार. किंवा जर समजा तुम्हाला मातीमध्ये जर समजा आम्लता जास्त वाढलेली असं मला वाटली 6 पेक्षा जर खाली गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम हायड्रॉक्साईड वापरायचा आहे. हा एक विषय मुद्दा संपला इथं. आणि जर समजा तुमचा 8च्या वरती सामू गेला आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल की न्यूट्रल आणायचं आहे झाडाच्या लायकीचा तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं जिप्सन. जिप्सन म्हणजे कॅल्शियम सल्फेट.
आलं लक्षात का मित्रांनो. आता आपण बघूया की समजा तुम्हाला तुमच्याकडे या स्थितीतलं पाणी आहे निळसर रंगाचं, म्हणजे थोडक्यात काय विम्लधर्मी आहे आणि या कंडिशनचं पाणी फवारणीसाठी योग्य नाही आणि हे फवारणीसाठी करायसाठी तुम्हाला 7च्या खाली त्याचा सामू यायला पाहिजे, म्हणजे थोडक्यात या कंडिशनमध्ये पाणी दिसायला पाहिजे, तरच तुम्ही ते फवारणी योग्य बनवू शकता. मग त्याच्यासाठी तुमचा घरगुती उपाय तुम्ही काय करू शकता, तर याच्यामध्ये जर समजा तुम्हाला वाटलं की तुमच्याकडे एक लिंबू जर असेल आणि ते लिंबूचा जर तुम्ही समजा एक ड्रॉप टाकला त्याच्यामध्ये, तर बघा हे ब्ल्यू कलर निळसर कलर आहे म्हणजे विम्लधर्मी आहे, ज्याचा सामू जवळजवळ 10च्या पुढे गेलेला आहे आणि 14च्या आत आहे एवढं नक्की. पण हे फवारणीसाठी करायचं असेल तर थोडंसं लिंबू घ्यायचं आणि त्याचा अर्धाचा ड्रॉप टाकायचा त्याच्यात. आता ते टाकल्यानंतर थोडं हलवायचं, काय हे बघा आता जर थोडं झालं की नाही 4 सामू आला, हा सामू ह्याच्याशी मॅच होतो 4शी, बघा बरोबर ना. हे बघा आता ह्याचा अर्थ असा आहे की जर समजा तुमचा 4 ते 5 सामू असेल तर तुम्ही फवारणीसाठी पाणी करू शकता. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की संपूर्ण 100 लिटरच्या ड्रम मध्ये एखादं लिंबू टाकायचं आहे, त्याच्या पलीकडे नाही, आणि असं चेक करायचं आहे. आलं लक्षात का. इतकं साधं आणि सोपं तुम्ही घरगुती फवारणीसाठी घेऊ शकता. तर मित्रांनो आता आमच्या शेतकऱ्यांनी या विद्यार्थ्याकडे एक पाणी पाठवलेलं आहे, आता त्याची टेस्ट करूया आणि त्याच्या या बोरचं पाणी आहे आणि त्या बोरचं पाणी आपण चेक करूया, म्हणजे तिचं आधी पहिलं कशासाठी उपयोगाचं होईल ते बघू आणि नंतर मग आपण त्याच्यावर वेगळ्या प्रक्रिया. हे त्यांनी पाणी आणले मिरिंडाच्या बाटलीमधून आणलं, पण ते मिरिंडा नसून साधं पाणी आहे. आणि दुसरी गोष्ट आपण काय करूया की हे पाणी आपण घेतलं, ओके, हे शेतकऱ्याकडचं पाणी आहे. आता याच्यामध्ये आपण टेस्टरचा एक ड्रॉप टाकतो, 1 2 3 ड्रॉप टाकूया, 3 ड्रॉप टाकले म्हणजे ते थोडक्यात लालसर म्हणजे पिवळसर झालं, म्हणजे याचा सामू त्या हिशोबाने जर बघितलं तर जवळजवळ 3 ते 4 मध्ये आहे. लक्षात 3 ते 4 मध्ये आहे. आता 3 ते 4 मध्ये सामू जो आहे तो थोडासा वरती येण्यासाठी म्हणजे तुम्हाला पिण्याच्या लायकीचं बनवण्यासाठी. आता बघा बोरिंगचं पाणी कधी कधी असं लालसर कडार येतो, म्हणजे 3 ते 4 असतो. हे फवारणीसाठी चालू शकतो पण पिण्याला योग्य नाही. पिण्याला जर तो पिला तर मग डायजेशनची अडचण येऊ शकते, केस गळ होऊ शकतात, बऱ्याच गोष्टी होतात. म्हणून आम्लधर्मी पाणी पिण्यासाठी नाही. मग हे आम्लधर्मी पाणी पिण्याचं पाणी हे तुम्हाला अल्कधर्मी केलं तर झालं तरच होतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की थोडंसा जरासा सुद्धा तुमच्या जे घेतलेल्या टाकी आहे त्याच्यामध्ये जर एकदम छोटा कमी जरासा चुना घेतला, एवढा पण नाही, म्हणजे 1 लिटर चुना लागतो, याच्या पलीकडे लागत नाही. आणि तो 10 ग्रॅमपेक्षाही कमी. ते फवारणीच्या सामू आहे 8, हे बघा 8, हे बघा. तर मित्रांनो मगाशी मी तुम्हाला म्हटलं की बाबा थोडंसं आम्लधर्मीय पाणी हे फवारणीसाठी लागतं आणि विम्लधर्मीय पाणी हे तुम्हाला पिण्यासाठी चांगलं. मग आता तुमच्याकडे न्यूट्रल पाणी असेल आणि ह्या दोघांमध्ये जर तुम्हाला थोडंसं डायल्युशन करायचं असेल तर आपण कसं करू शकतो या संदर्भात आपण आता बघूया. मग लक्षात घ्या तुमचं पाणी कुठलंही असू दे, बोरिंग मशीनचं असू दे किंवा त्या विहिरीचं असू दे, उगवत्या तलावाचं असू दे, आणखी कशाचंही असू दे, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. फक्त तुम्ही आधी पहिले चेक करा आणि एकदा चेक केलं की नाही की तुमच्या लक्षात येईल की बाबा ते कसं करायचं. आता उदाहरण बघूया, हे हिरवं पाणी आहे. हिरवं पाणी म्हणजे काय, याच्यामध्ये आपण टेस्ट मगाशी घेतली तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की हे न्यूट्रल पाणी आहे, हे पिण्यास योग्य आहे. पण थोडंसं विम्लधर्मी झालं तर ते थोडे अल्कलीन पाणी झालं तर ते पिण्यास आणखी चांगलं. अल्कलीनचे फायदे काय आहेत ते माझ्या युट्यूबच्या चॅनलमधील व्हिडिओ बघा किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अल्कलीन वॉटरचा फायदा आहे. आता हे अल्कलीन वॉटर जे आहे त्याला आपल्याला जसं न्यूट्रल करायचं असेल किंवा आम्लधर्मी करायचं असेल तर आपण काय करू शकतो. आता बघा हे जे हिरवं पाणी आहे ना ते थोडक्यात न्यूट्रल आहे, हे आपलं फायनल झालं. मग आपण काय करूया, आपल्याला दुसरा एक प्रयोग करूया की हे दोन्ही आपण ग्लासमध्ये थोडं थोडं टाकतो. इथं टाकलं आणि या ग्लासमध्ये, अशा 2 ग्लासमध्ये आपण हे न्यूट्रल पाणी टाकलं आणि आपल्याला काही अंशी हे फवारणीसाठी वापरायचं आहे पाणी पकडा आणि हे वापरायचं आहे पिण्यासाठी. तर आता आपल्याला जर फवारणीसाठी वापरायचं असेल तर मी याच्यात थोडंसं लिंबू टाकलेलं आहे आणि त्या लिंबूचा थोडासा रस जर आपण याच्यामध्ये टाकला, एकदम लाईट, काय थोडासा टाकायचा, म्हणजे ते फवारणीच्या लायकीचं एकदम थोडासा, त्या सुरीला 2 थेंब येतात तेवढे. हे बघा हे एकदम मी रस कमी टाकलेला आहे. हे बघा आता याचा थोडा कलर बदलला, म्हणजे थोडक्यात ह्याचा सामू झाला 5. हा बघा 5 सामू झाला. थोडंसं डार्क येल्लो टाईप किंवा रेड टाईप व्हायला लागलं, म्हणजे हे 5 सामू झाला. हे पाणी आपल्याला याच्यासाठी आपण बिंदास वापरू शकतो. आणि आणखी जर आपल्याला पाहिजे असेल तर थोडंसं आणखी वापरायचं. तर ह्याच्यात एकदम मी कमी लिंबू टाकले, 1च थेंब टाकला होता लिंबूचा. या कंडिशनमध्ये म्हणजे 4 ते 5 मध्ये तुम्ही हे
हे पाणी तुम्ही वापरू शकताय फवारणीसाठी. ओके, हा एक मुद्दा आला. म्हणजे जर तुमच्याकडे फवारणीसाठी पाणी करायचं असेल तर तुम्हाला जवळजवळ एक लिंबू जवळजवळ 1000 लिटरमध्ये एक लिंबू लागतं किंवा 700-800 लिटरमध्ये 500च्या वरती. हे चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याकडे हे दुसरं पाणी जे आहे ना ते न्यूट्रल पाणी, त्याला आपल्याला अल्कलीन पिण्याच्या लायकीचं आणखी जर तुम्हाला बनवायचं असेल आणि समजा करायचं तर इथे याच्यात मी चुना टाकलेला आहे आणि या चुना जो आहे तो चुना मी थोडासा ह्याच्यात टाकतो आणि थोडासा बदलतो. खूपच झाला, ठीक आहे, चालू शकते एवढं. हे बघा थोडासा ब्ल्यू झालेला आहे, अजून थोडासा टाकूया, बस. हे बघा लगेच हिरव्याचं लगेच निळसर कलर झाला. म्हणजे ह्याचा सामू झालाय 8 किंवा 9 एवढ्याच दरम्यान आहे. म्हणजे 8 किंवा 9 सामू असेल तर तुम्ही तो पिण्यासाठी अल्कलीन पाणी करू शकता. उत्तम रिझल्ट मिळतो तुम्हाला पिण्यासाठी, म्हणजे डायजेशनला फायदा होतो.